आणि दुसरं असं आहे की हे तांब खूप जास्त प्रमाणात जर पोटात गेलं तर पोटात दुखणं, नॉशिया येणं, व्हॉमिटिंग होणं, अगदी प्रसंगी फारच प्रमाण जास्त असेल तर लिव्हर आणि किडनीसुद्धा डॅमेज होऊ शकते. त्यामुळे असं रेकमेंड केलेलं आहे की तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी भरून रात्रभर ठेवायचं आणि सकाळी अंशापोटी 1 कप पाणी प्यायचं आणि संध्याकाळी 1 कप प्यायचं. याच्या विस्मरण ज्यांना झालेलं असतं त्या आजारामध्ये ॲल्युमिनियमचे डिपॉझिट्स मेंदूमध्ये सापडलेले आहेत आणि त्यामुळे ॲल्युमिनियम पोटामध्ये जाणं हे अजिबात योग्य गोष्ट नाही आहे. एक पार्टनर त्यांचा गेलाय किंवा आई वडील फक्त मुलं वेगळीकडे आहेत, परदेशात आहेत किंवा त्यांच्यापासून दुसऱ्या गावात राहत आहेत, तर अशा वेळेला ना एकटेपणा येतो, ठीक आहे, नैराश्य येतं, खूप नाही त्या डोक्यात विचार सुरू असतात. मग अशा वेळेला काय करणं गरजेचं आहे आणि मग त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? आणि मी बघितलेलं आहे अशी उदाहरणं की अगदी कुटुंबात मुलगा, सून, नातू, नातवंड या सगळ्यांच्या बरोबर राहत असून सुद्धा व्यक्ती एकटी पडलेली आहे कारण तिचा स्वभाव त्याला कारणीभूत आहे. हॅलो, सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आजचा आपला जो पॉडकास्टचा विषय आहे तो आहे 60 नंतरचे आरोग्य व आहार. आता हा विषय ना खूपच इंटरेस्टिंग आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या संपूर्ण आमच्या ज्या काही आता गप्पा होणार आहेत, आपल्याला आता या विषयावरती जे काही नॉलेज देणार आहेत त्याच्यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे आणि ज्यांना कदाचित काही ऑलरेडी माहिती आहे, काही गोष्टी नव्याने कळणार आहेत. आणि आजच्या म्हणजे 60 नंतरचे आरोग्य व आहार या विषयावरती गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर वर्षा जोशी. नमस्कार. सेलिब्रिटी कट्टावर तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. येस. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर वर्षा जोशी यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्र या विषयात MSc आणि अमेरिकेतील पोर्ड्यू विद्यापीठातून MS या पदव्या संपादन केलेल्या आहेत. तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून MPhil व PhD या पदव्या त्यांनी संपादन केलेल्या आहेत. पुण्यातील नवरोजची वाडिया महाविद्यालयात भौतिकशास्त्र या विषयात या विभागात 30 वर्ष प्राध्यापक म्हणून काम करून त्या 2003 साली रीडर व विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. तसंच निवृत्तीनंतर त्यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानावर मराठीतून सामान्य लोकांसाठी लेखन करायचे ठरवले आणि त्यांची स्वयंपाकघरातील विज्ञान आणि सौंदर्य प्रसाधनातील विज्ञान अशी बरीच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र येथे त्यांनी 5 वर्ष प्रयोग कलांसाठी भौतिकशास्त्र या विषयाचे अध्यापन देखील केलेले आहे व त्या विषयांसाठी त्यांनी पुस्तकंही लिहिलेली आहेत. तसंच EMRCच्या सहकार्याने वाद्यांमधील विज्ञान या विषयासाठी बनलेल्या 6 चित्रफितींसाठी विषय तज्ज्ञ म्हणून काम केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे वाचून का दाखवतेय, तर याचं कारण असं आहे की डॉक्टर वर्षा जोशी यांचं काम खूप मोठं आहे आणि त्यांची जर मी ओळख नीट करून दिली तरच तुम्हाला त्यांच्याबद्दल कळणार आहे, म्हणून मी हे सगळं वाचून दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे आजचा जो आपला टॉपिक आहे ना 60 नंतरचे आरोग्य व आहार, हे या विषयावरचं त्यांचं हे अतिशय सुंदर हे असं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. खूप सुंदर आहे, खूप वेगवेगळी माहिती तुम्हाला या पुस्तकातून मिळणार आहे. तुम्हाला सुद्धा हे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं हे त्या स्वतः सांगतील आणि याच विषयासंदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अनेक विषयांवरती जाणून घेणार आहोत. विषय जरी 60 नंतरचे आरोग्य व आहार असला तरी अनेक वेगवेगळे विषय याच्यामध्ये आम्ही कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. तर आत्ता मी जसं म्हटलं की 60 नंतरचे आरोग्य व आहार या विषयावरती आपण आज आता बोलणार आहोत. मी स्वतः हे पुस्तक वाचलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा मला नव्याने कळलेल्या आहेत. काही गोष्टी मला माहीतही नव्हत्या, त्या पुस्तकातून मला कळल्यात. तर सुरुवातीलाच मला विचारायला आवडेल की 60 नंतरचे आरोग्य व आहार हे पुस्तक तुम्हाला लिहावंसं का वाटलं? त्याचं असं झालं की तुम्ही आत्ताच माझी ओळख करून दिली. त्यात सांगितल्याप्रमाणे निवृत्त झाल्यानंतर मराठीतून लेखन करायचं ठरवलं
आणि साप्ताहिक सकाळसाठी मी 6 वर्ष लिहिलं, त्याच्यानंतर लोकमतसाठी लिहिलं. आम्ही दोघंही जण, मी आणि माझे पती, आम्ही निवृत्त झाल्यानंतर आता निवृत्तीनंतरचं जीवन हे मुलांबरोबर अत्यंत आनंदाने कसं घालवता येईल या संबंधी माझा विचार सुरू झाला. आणि योगायोग असा की त्यावेळी माझ्या हातामध्ये न्यूजर्सीच्या, अमेरिकेतल्या न्यूजर्सीतल्या न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर, न्यूरोसर्जन डॉक्टर आर्थर विंटर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, ज्या विज्ञान आणि आरोग्याबद्दल लिहित असत नेहमी, रुथ विंटर, यांनी लिहिलेलं ब्रेन वर्कआउट नावाचं अप्रतिम पुस्तक माझ्या हातात आलं. ते पुस्तक वाचून मी फार प्रभावित झालेली होते. याचं कारण त्याच्यामध्ये डॉक्टर विंटर यांनी असं लिहिलेलं होतं की जरी समजा एखाद्या माणसाची सर्जरी झाली असेल, ब्रेन सर्जरी, तरी त्याच्यानंतर योग्य तो आहार आणि व्यायाम आणि लाईफस्टाईल हे जर त्या माणसाने व्यवस्थित फॉलो केलं तर त्याचं आनंदाने आयुष्य व्यतीत होऊ शकतं आणि त्याचा मेंदू पूर्वीप्रमाणे काम करू शकतो, मेंदूची क्षमता राहू शकते. इतकंच नव्हे तर खूप वेळेला असं दिसतं की माणसं म्हातारी झाली, वृद्ध झाली की मग आता त्यांच्या मेंदूची क्षमता कमी होणार असं लोकांना वाटतं. पण वृद्धावस्थेत सुद्धा जर का योग्य व्यायाम आणि आहार केले तर ह्याचं पालन केलं तर मेंदूची क्षमता राहू शकते. हे सगळं वाचल्यानंतर मला फार प्रभावित व्हायला झालं. आणि त्यात आणखी योगायोग असा की मी लोकमतसाठी लिहितच होते, तर त्यांच्या सखी पुरवणीच्या संपादिकेनी मला समाधानी वृद्धत्वासाठी याच्यावरती लेखमाला लिहायला सांगितली. ती लेखमाला मी लिहिली आणि त्या लेखमालेचं हे पुस्तक पुण्यातलं प्रथितयश असं रोहन प्रकाशन, त्यांनी माझी आणखी अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आत्ताच आपण सांगितलं स्वयंपाकघरातील विज्ञान, सौंदर्य प्रसाधनांच्या दुनियेत, त्याशिवाय 12व्या शतकातली खाद्य संस्कृती आहे, करामत धाक्या दोऱ्यांची आहे, तर हे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. तर अशासाठी मला हे पुस्तक, ही लेखमाला लिहावीशी वाटली आणि साठीनंतरचा आहार व आरोग्य या पुस्तकाची निर्मिती अशी झाली. येस. आपण बऱ्याचदा म्हणतो ना, जसं आत्ता पण तुम्ही उल्लेख केलात की वृद्धत्व वगैरे, तर आपण बऱ्याचदा असं ऐकायला येतं की आता वय झालंय, वयामुळे काही होत नाहीये, तर नेमकी वृद्धत्वाची व्याख्या काय आहे? आता वृद्धत्वाची व्याख्या असं जर का तुम्ही विचारत असाल तर फार गमतीची गोष्ट अशी आहे की पूर्वी ज्या वेळेला लसीकरण अवेलेबल नव्हतं, औषधं, अँटीबायोटिक्स वगैरे औषधं अवेलेबल नव्हती, तेव्हा आयुर्मर्यादा अतिशय कमी होती. पण आता मेडिकल फील्डमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये एवढं संशोधन झालेलं आहे, एवढे नवीन नवीन औषधं आलेली आहेत बाजारामध्ये, नवीन नवीन तंत्र विकसित झालेली आहेत की माणसाची वयोमर्यादा वाढलेली आहे. बरोबर. आणि त्यामुळे आता ह्या नवीन वाढलेल्या वयोमर्यादेनुसार करंट ट्रेंड असा आहे की 70 नंतरची माणसं वृद्ध असं म्हणायला हरकत नाही. 60 नंतर वृद्ध असं म्हणू नये, 70 नंतर वृद्ध असं म्हणायला पाहिजे. म्हणजे मी परवाच माझ्या प्रकाशकांना म्हटलं की आता 60 नंतरचा आहार आरोग्य हे टायटल बदलून, शीर्षक बदलून 70 नंतरचा आहार असं आपण आता शीर्षक या पुस्तकाला द्यायला पाहिजे. तर अशी ही वृद्धत्वाची सध्या व्याख्या आपल्याला करता येईल थोडक्यात. बरोबर. पण मग आता म्हणजे जसं वयस्कर व्यक्ती घरामध्ये असतात तर साधारण आहार कसा असला पाहिजे? आता कसं आहे की आहार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक अन्न घटक येतात. त्यातला पहिला अन्न घटक म्हणजे प्रथिनं. ती अत्यंत महत्त्वाची, कारण प्रथिनं असतील तरच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्रथिनं जर व्यवस्थित प्रमाणामध्ये पोटामध्ये गेली तर शरीरातल्या जे झीज होते ती भरून येण्याचं कार्य होतं. प्रथिनं अत्यंत महत्त्वाची आहेत. शाकाहारी अन्नामध्ये आपल्या पूर्वजांनी कडधान्य आणि डाळी यांची एक अतिशय बुद्धिमान अशी योजना केलेली आहे. कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिनं असतात, ब जीवनसत्व असतं, कॅल्शियम असतं, लोह असतं, या सगळ्या गोष्टी असतात. पण गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये ही प्रथिनं जी असतात ती अमिनो आम्लांची बनलेली असतात
आणि त्या अमिनो आम्लांपैकी 9 अमिनो आम्ल अशी आहेत की जी अन्नातून मिळवावी लागतात. तर त्यातलं उदाहरणार्थ तृणधान्यामध्ये लायसिन नसतं आणि कडधान्यांमध्ये मेथायोनिन नसतं. मग तुम्ही ते जर एकत्र करून खाल्लं तृणधान्य आणि कडधान्य तर तुम्हाला सगळ्या अमिनो आम्लांचा म्हणजे संपूर्ण प्रथिनाचा लाभ होतो. म्हणूनच आपल्या महाराष्ट्रीय जेवणामध्ये पोळी आणि उसळ, वरण भात, भाकरी पिठलं ह्या सगळ्या गोष्टींचं किंवा मुगाची डाळ आणि तांदूळांची खिचडी ह्याचं जे आयोजन केलेलं आहे ते त्याच्यासाठी आहे की हे दोन्ही एकत्र पोटामध्ये जायला पाहिजे. आता या संदर्भात वृद्धत्वाबद्दल जर आपण विचार केला तर वृद्ध व्यक्तींना बऱ्याच वेळेला चावण्याचा प्रॉब्लेम होतो आणि उसळी ह्या चावायला जरा कठीण असतात. पण त्याच्यासाठी अशी चावायला कठीण अशी उसळ करण्याची काही आवश्यकता असे नाही. त्याची आमटी बनवता येते. थोडंसं मॅश ते उसळीचं जे धान्य आहे ते शिजलं की थोडं मॅश करून घ्यायचं म्हणजे ते आमटीमध्ये एकरूप होतं. त्याच्यानंतर ते कडधान्य घालून मोड आलेलं कडधान्य घालून भात बनवता येतो आणि त्याची धिरडी बनवता येतात मिक्सरमध्ये घालून थोडं पीठ घालून. असं वेगवेगळ्या प्रकारे वृद्ध माणसांना आपण ते खायला घालू शकतो. शाकाहारी अन्न जर असेल तर याची काळजी घ्यायला लागते. कडधान्य नसेल तर निदान डाळ तरी रोज आहारामध्ये असलीच पाहिजे. दुसरं असं आहे की जीवनसत्वांच्या दृष्टीने कच्ची जी गोष्टी असतात गाजर काकडी बीट वगैरे तर त्यासुद्धा चावायला त्रास होण्याचा संभव असतो. बरोबर. पण त्याच्यातूनही मार्ग काढता येतो. जसं आपण भोपळ्याचं भरीत करतो तसं गाजर शिजवून करू शकतो. बीट उकडून किसू शकतो म्हणजे ते चावायला सोपं होतं. म्हणजे अशा प्रकारे त्यांना ते खायला सोपं कसं होईल असं बघून आपलं जे महाराष्ट्रीय जेवण आहे कोशिंबीर भाजी पोळी भात चटणी किंवा लोणचं थोडंसं त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधाचे पदार्थ म्हणजे दही आणि ताक हे महत्त्वाचे आहेत. कारण कसं आहे की मेंदूला जे आवश्यक असतं B12 हे जीवनसत्व ते फक्त प्राणीजन्य अशा पदार्थांमधनंच मिळतं आणि शाकाहारी जेवणात दूध एवढाच प्राणीजन्य पदार्थ असतो. म्हणून शाकाहारी अन्नामध्ये दह्याची आणि ताकाची योजना केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रीय जेवणामध्ये नेहमी शेवटी दही भात असतो एक वाटीभर ताक असतं ते ह्याच्यासाठी. शेवट जेवताना सुद्धा पण दही भातच घेतो. आणि दुसरं दह्याचं महत्त्व हे आहे दह्याचं किंवा ताकाचं की त्याला प्रोबायोटिक असं म्हणतात. त्याच्यातले जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्या मोठ्या आतड्यामध्ये अतिशय चांगलं काम करू शकतात ते सूक्ष्मजीव आणि पचनाला त्याच्यामुळे मदत होते. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वृद्ध लोकांच्या आहारात देखील नियमितपणाने आहेत याची काळजी घरामध्ये जी व्यक्ती व्यवस्था बघत असेल तिने त्याची काळजी करायला पाहिजे. आणि वेगवेगळ्या पालेभाज्या फळं याचाही एक समावेश अन्नामध्ये करायला पाहिजे. बरोबर. हे सगळे अन्न घटक अतिशय महत्त्वाचे असतात. यात कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट हे महत्त्वाचे आहेत कारण ते ऊर्जा देतात. बरोबर. पण कसं असतं की कार्बोहायड्रेट सगळ्यामध्ये असतात. गव्हामध्ये आहेत ज्वारीमध्ये आहेत कडधान्यामध्ये आहेत डाळीमध्ये आहेत सगळ्यात. साखर हे सुद्धा कार्बोहायड्रेटच आहे. पण ह्याचं प्रमाण कार्बोहायड्रेटचं किती असायला पाहिजे. खरं जर बघायला गेलं तर न्यूट्रिशनवरती जे लोक लिहितात त्याप्रमाणे 60% कार्बोहायड्रेट्स 20% प्रथिनं आणि 20% स्निग्ध पदार्थ अशी योजना पाहिजे असं म्हटलं जातं. पण आता उदाहरणार्थ मधुमेह झालेल्या व्यक्तींना त्यांना कार्बोहायड्रेट कमी खायचं असतं कारण कार्बोहायड्रेटचं रूपांतर साखरेमध्ये होतं शरीरात. म्हणून त्यांना कमी घ्यायला लागतं. पण कमी का होईना कमी प्रमाणात का होईना त्यांच्या पोटात तेही कसं जाईल त्याच्याबरोबर प्रथिनं कशी जातील याचा विचार करून त्यांचा जर आहार ठेवला तर तो आहार वृद्धावस्थेमध्ये योग्य असा ठरतो. बरोबर. पण आत्ता जसं तुम्ही दही ताक म्हणालात ना तर काही जण म्हणजे आता तरुण वयातली जी काही मुलं आहेत ती वेगन बनतात
शाकाहारी असून सुद्धा पुन्हा वेगन बनतात. तसंच अर्थात वयस्कर लोक सुद्धा काही असतील की जी पूर्ण वेगन असतील, तर त्यांनी काय करावं मग? त्यांनी काय करावं म्हणजे त्यांना B12 ची कमी होईलच. ती कदाचित तरुणपणात जाणवणार नाही, पण नंतर वय झालं की त्यांना ती कदाचित जाणवू शकेल. माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे जी अशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वेगन आहे. आणि मग मी विचारलं की B12 साठी काय करणार तुम्ही, तर त्यांनी इंजेक्शन घेतली होती त्याच्यासाठी. त्याची कमतरता आहे हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांना इंजेक्शन घ्यायला लागली किंवा गोळ्या घ्यायला लागल्या B कॉम्प्लेक्सच्या. हे करायला लागतं. मग अन्नातून कसं आहे ना की कुठलंही जीवनसत्व हे ज्या वेळेला अन्नातून पोटात जातं तेव्हा शरीरात ते चांगल्या प्रकारे शोषलं जातं. बरोबर. आणि म्हणून ते शक्यतो अन्नातनं पोटामध्ये जाणं हे योग्य असतं. बरोबर. आता मला पुढचा प्रश्न असा खरं तर विचारायचा आहे की बऱ्याचदा ना असं होतं की जेवणात स्वयंपाकघरात कुठलं तेल वापरावं याच्यावरनं बऱ्याचदा घरातल्या लोकांचे सुद्धा असे विषय होत असतात की नाही हे तेल चांगलं आहे. कारण अर्थात आपल्याकडे टेलिव्हिजन आहे, सिरियल्स जेव्हा चालू असतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या मग ते बघून असं होतं नाही हे छान आहे ते छान आहे. तर तुम्ही काय सांगाल की नेमकं कुठलं तेलाचा वापर असावा? बरोबर. मी जे काय सांगणार आहे ते आपलं शरीर, आपलं आरोग्य आणि विज्ञान या दृष्टिकोनातनं मी सांगणार. स्निग्ध पदार्थ याच्यामध्ये तेल, लोणी, तूप, वनस्पती तूप सगळ्याचा समावेश. स्निग्ध कुठलाही स्निग्ध पदार्थ असतो त्याच्यामध्ये अगदी थोडक्यात सांगते मी 3 मेदाम्लाचे म्हणजे फॅटी ॲसिडचे रेणू असतात. आता एक कळायला सोपं आहे. फॅटी ॲसिडचा किंवा मेदाम्लाचा रेणू म्हणजे काय असतं, तर कार्बनची एक साखळी असते आणि त्या सगळ्या कार्बनच्या भोवती हायड्रोजन बसलेले असतात. आता जेव्हा हे सगळे हायड्रोजन असतात तेव्हा अशा मेदाम्लाला संपृक्त मेदाम्ल म्हणतात. कुठलंही तेल घ्या, कुठलाही स्निग्ध पदार्थ तुम्ही घेतला तर 3 प्रकारच्या मेदाम्लांनी बनलेला असतो. संपृक्त मेदाम्ल, मोनो असंपृक्त आणि पॉली असंपृक्त. त्याला इंग्लिशमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, मोनो सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी असं म्हणतात. आता कसं आहे जेव्हा हायड्रोजनची एक जोडी निघून जाते कुठेतरी तेव्हा ती जी रचना आहे ती कोलमडते आणि घट्ट होत नाही तो पदार्थ, तो पातळ होतो म्हणजे तेल होतं. तेल ज्याच्यात संपृक्त मेदाम्ल खूप आहे तो पदार्थ घट्ट असतो म्हणजे लोणी, तूप ही घट्ट असतात गोष्टी, पण तेल पातळ असतात ती म्हणून असतात. पॉलीमध्ये अनेक हायड्रोजन निघून गेलेले असतात. आता यांचा आपल्या आरोग्याशी काय संबंध? तर आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचं कोलेस्ट्रॉल असतं. उच्च रक्तदाब आणि हृदयविकार या गोष्टी बऱ्याच वेळेला कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे होतात. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स. तर मग त्याच्याशी या तेलांचा फार जवळचा संबंध आहे. त्या कोलेस्ट्रॉलमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे विधायक कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगलं HDL आणि दुसरं आहे विघातक कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL. खराब, ज्याला आपण वाईट म्हणू सामान्य भाषेमध्ये. मोनो तेल काय करतात की विधायक म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि वाईट कमी करतात. पॉली काय करतात, दोन्ही कमी करतात. आणि संपृक्त काय करतात, दोन्ही वाढवतात. हे विचार केला याचा की आपल्याला कळतं की संपृक्त मेदाम्ल असलेले म्हणजे लोणी, तूप यासारखे पदार्थ अतिशय कमी प्रमाणात खायला पाहिजे. आयुर्वेदाच्या दृष्टीने साजूक तूप हे 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी एवढं पुरेसं असतं. याच्यापेक्षा खाण्याची गरज नसते. पण ते दुधातून पण टाकून घ्यायचं असं पण म्हणतात ना? ते जर का तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल तर म्हणून ते करा असं म्हटलं जातं. म्हणजे पण नॉर्मली म्हणजे कशातूनही खा तुम्ही, पण 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी आणि ते खा. कारण ते सगळे स्निग्ध पदार्थ साईत येतात, तिथून लोण्यात येतात, लोण्यातून तुपात येतात आणि तुपामध्ये सगळी 4 विटॅमिन्स आहेत अ, ड, ई आणि के, ती सगळी आपल्याला मिळतात. म्हणून तर ह्या मोनो तेलांमुळे चांगलं वाढतं. मग कोणी म्हणेल की वा वा मग छान आहे, मग एक मोनो तेल फक्त वापरावं. पण तसं नाही आहे. चांगलं सुद्धा प्रमाणाबाहेर नाही वाढता कामा. बरोबर. म्हणून मग काय करायला पाहिजे तर
एक मोनो असंपृक्त मेदाम्ल खूप असलेलं तेल आणि एक पॉली असंपृक्त मेदाम्ल खूप असलेलं तेल, अशी तेलं वापरली पाहिजेत. यामध्ये कुठली तेलं येतात मग? ते सांगते. मोनो असंपृक्त मेदाम्ल ज्याच्यात जास्ती आहेत अशी तेलं म्हणजे शेंगदाणा तेल, तिळाचं तेल, ऑलिव्ह तेल, मोहरीचं तेल, ही सगळी तेलं अशी आहेत. अच्छा. आणि पॉली असंपृक्त तेल मेदाम्लांचं प्रमाण ज्याच्यात खूप आहे अशी तेलं म्हणजे सनफ्लावर तेल, करडई तेल, कॉटन सीड तेल, ही सगळी तेलं त्याच्यामध्ये येतात. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर शेंगदाणा तेल आणि करडई तेल किंवा शेंगदाणा तेल आणि सनफ्लॉवर तेल अशी 2 प्रकारची तेलं तर घरात असलीच पाहिजेत. अच्छा. मग ती तुम्ही आलटून पालटून वापरा किंवा ती एकत्र करून वापरा, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करा, पण त्या प्रमाणात त्या प्रकारे ते केलं पाहिजे. याशिवाय अजून एक आवश्यक गोष्ट असते ज्याला म्हणतात ओमेगा-3 फॅटी ॲसिड, आणि ते उच्च अँटीऑक्सिडंट आहे आणि म्हणून त्याचा शरीराला खूप लाभ होतो. हे जे आहे ओमेगा-3 हे मोहरीच्या तेलामध्ये खूप मिळतं आणि ऑलिव्ह तेलामध्ये खूप मिळतं. त्यामुळे मोहरीचं तेल किंवा ऑलिव्ह तेल किंवा जवसामध्ये ते खूप असतं, जवसाची चटणी, या कशाचा तरी उपयोग रेग्युलरली झाला पाहिजे, म्हणजे ते पोटामध्ये जातं. तर कशा प्रकारचं तेल वापरायचं, किती तेलं वापरायची, कशी वापरायची. राईस ब्रॅन सुद्धा आहे मोनो असंपृक्त मध्ये, म्हणजे भरपूर चॉईस आहे आपल्याला, त्याप्रमाणे आपण हे करू शकतो. ओके. पण एकच तेल आपण जर का कंटिन्यू वापरत असू, फॉर एक्झाम्पल शेंगदाणा तेल, म्हणजे मध्यंतरी असं झालेलं की आम्ही कंटिन्यू शेंगदाणा तेलच वापरत होतो आणि घरातले आम्हाला सांगायला लागले की नाही हे चांगलं नाही, हे चांगलं नाही, तर मग अशा वेळेला काय ते चांगलं असतं की पुन्हा ते? नाही, कसं आहे ना, शेंगदाणा तेलामध्ये खरं म्हणजे काहीही खराबी नाही. फार पूर्वीपासून आपल्याकडे अगदी ऋग्वेदाच्या काळापासून तिळाचं तेल वापरत होते लोक. तिळाला सुपरफूडच म्हणतात ऍक्च्युअली. पण शेंगदाणा तेल वापरायला काही हरकत नसते. फक्त काय आहे, शेंगदाण्यामध्ये ॲलर्जीन्स असतात आणि त्यामुळे काही लोकांना शेंगदाण्याची आणि शेंगदाणा तेलाची ॲलर्जी येऊ शकते. ज्यांना असा त्याचा त्रास होतो कुठल्याही प्रकारचा, पोटात दुखतं किंवा संडासला जास्त होतं किंवा अशा प्रकारचा कुठलाही त्रास होतो, त्यांनी शेंगदाणा तेल वापरू नये. आणि खोबरेल तेल? आणि खोबरेल तेल तर खोबरेल तेलाबद्दल तर फारच वेगळी गोष्ट आहे. पूर्वी आपल्या खोबऱ्याला आणि खोबरेल तेलाला अगदी कंडेम केलेलं होतं. त्याच्यामध्ये संपृक्त मेदाम्ल खूप असतात, 80% खोबऱ्यातले, म्हणून ते खाऊ नये असं. पण आताच्या संशोधनाप्रमाणे जरी त्याच्यामध्ये खूप संपृक्त मेदाम्ल असली तरी त्याला मीडियम चेन फॅटी ॲसिड्स म्हणतात, जी शरीराला अत्यंत उपयुक्त अशी असतात आणि म्हणून खोबरेल तेल जरूर वापरावं. आता हल्ली घाण्यावरचं खोबरेल तेल मिळतं आपल्याला, ते वापरायला काहीच हरकत नाहीये. आम्ही ते वापरतो, ते उत्तम वापरलेलं, काहीच प्रश्न नाही. आता तर हल्ली अनेक रोगांवर लोक म्हणतात की खोबरेल तेल सकाळी 2 चमचे खावं, काय एक एक गोष्ट निघाली. म्हणजे पूर्वी जेव्हा त्याला कंडेम केलं होतं, मी स्वयंपाकघरातले विज्ञान लिहित होते 2005-04 साली, तेव्हाची गोष्ट सांगते. जेव्हा हे कंडेम केलेलं होतं तेव्हा माझ्या मनात हाच प्रश्न येता की संबंध कोकणपट्टी किनारपट्टीला नारळ वापरतात सगळ्यामध्ये, खोबरेल तेल वापरतात, काही कोणाला त्याच्यामुळे झालेलं तर म्हणजे ऐकिवामध्ये नाही की बाबा भयंकर कोकणामध्ये हार्टच्या केसेस आहेत, अमुक आहे, असं कधी ऐकलेलं नाहीये. पण आता हे संशोधन झालं आणि हे उजेडात आलं की खोबरेल तेल वापरलेलं चांगलं, त्यामुळे ते जरूर वापरावं. बरोबर. त्याबद्दलच त्यालाच जोडून मला अजून एक विचारायचं आहे. घरात आजारी व्यक्ती असेल, आता वृद्ध म्हटल्यानंतर काही ना काहीतरी त्यांना आजार होतच असतात, मग अशा वेळेला त्यांच्यासाठी काही असं आहे का की विशिष्ट तेल त्यांच्यासाठी चांगलं किंवा नाही? सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की हे मी कोलेस्ट्रॉलचं तुम्हाला सांगितलं, त्यामुळे दोन्ही पॉली आणि मोनो हे दोन्ही प्रकारची तेलं त्यांच्या आहारात असली पाहिजेत. हा महत्त्वाचा भाग, आणि कमीत कमी असली पाहिजेत. पहिली गोष्ट वृद्धत्वातली ही आहे की तरुणपणी तुम्हाला जेवढा आहार लागत होता तेवढा आता तो लागत नाही, कारण ती शारीरिक क्षमताच तुमची उरलेली नाही.
एक उदाहरण द्यायचं तर माझ्या ओळखीचे एक गृहस्थ बसल्या बैठकीला 10-15 बटाटे वडे सहज खायचे आणि झणझणीत. पण आता ते वृद्ध झाल्यानंतर त्यांच्या पोटाला तिखट झेपत नाही. एवढे बटाटे वडे जर खाल्ले तर त्यांना म्हणजे लोटापरेड त्यांची सुरू होईल. त्यामुळे आता त्यांनी तसं करता कामा नये. एक 2-3 वड्यांवरती त्यांनी समाधान मानलं पाहिजे आणि आपल्या शरीराला काय झेपेल याचा विचार करूनच ते खायला पाहिजे. वृद्धावस्थेतली पहिली गोष्ट ही आहे की आहार कमीत कमी असावा आणि शक्यतो दिवसातले 3-4 वेळेला विभागून खावा. थोडं थोडं. हा, म्हणजे साखरेची पातळी ती समान राहते आणि त्याचा फायदा होतो. बरोबर. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याचे पण खूप फायदे आपण ऐकतो, तर काय काय फायदे आहेत अजून तुम्ही सांगा. तांब्याच्या कसं आहे ना, तांबे, मॅग्नेशियम, मँगनीज ही सगळी जी खनिजं आहेत ती शरीरामध्ये अतिशय म्हणजे मायक्रो न्यूट्रिएंट्स असं त्यांना म्हणतात, अतिशय कमी प्रमाणामध्ये ती शरीरामध्ये असतात आणि ती लागतात विविध गोष्टींसाठी. आता तांब्याच्या भांड्यामध्ये जर तुम्ही पाणी ठेवलं तर मुळात त्याच्यामध्ये तांब प्रवेश करण्यासाठी ते पाणी कमीत कमी कित्येक तास म्हणजे ओव्हरनाईट तरी ठेवायला पाहिजे. तांब्याची बाटली भरून घेतली आणि त्यातलं पाणी ओतून प्यायलं तर त्याचा काही उपयोग तुम्हाला होणार नाही. आणि दुसरं असं आहे की हे तांब खूप जास्त प्रमाणात जर पोटात गेलं तर त्यांनी अपाय होऊ शकतो. त्यांनी फायदे काय होतात ते सांगते. ब्रेनचं आरोग्य राहण्यासाठी, हृदयाचं आरोग्य राहण्यासाठी, डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहण्यासाठी आणि शरीरात ज्या विघातक गोष्टी निर्माण होतात त्यांचा निचरा होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे अगदी खरं आहे. परंतु ते जर जास्त प्रमाणात गेलं तर पोटात दुखणं, नॉशिया येणं, व्हॉमिटिंग होणं, अगदी प्रसंगी फारच प्रमाण जास्त असेल तर लिव्हर आणि किडनी सुद्धा डॅमेज होऊ शकते. त्यामुळे असं रेकमेंड केलेलं आहे की तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी भरून रात्रभर ठेवायचं आणि सकाळी अंशापोटी 1 कप पाणी प्यायचं आणि संध्याकाळी 1 कप प्यायचं. याच्यापेक्षा आणखी पाणी प्यायचं नाही. अच्छा, हे माहिती नव्हतं. बरं, ते असं त्याबद्दलच ना अजून एक पण असं म्हटलं जातं की ॲल्युमिनियमची भांडी, आता आजकाल बरेच बाजारात वेगवेगळ्या प्रकारची भांडी, कढई सगळं चाललेलं आहे, पण ॲल्युमिनियमची भांडी वापरू नयेत असं म्हटलं जातं कारण ते चांगलं नसतं पोटासाठी वगैरे असं म्हणतात. तर काय खरं खोटं? पहिली गोष्ट म्हणजे ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर का तुम्ही आम्लधर्मी पदार्थ तयार केला, म्हणजे उदाहरणार्थ टोमॅटो, चिंच, आमसूल, लिंबू हे काही वापरलेलं असेल तर आम्लधर्मी पदार्थामध्ये ॲल्युमिनियम विरघळतं. म्हणजे तुमच्या त्या पदार्थामध्ये ॲल्युमिनियमचा अंश येणार, त्या पदार्थातनं ते पोटात जाणार. संशोधनातनं ब्रेनवरती प्रचंड संशोधन चालू आहे आणि त्याच्यातनं असं निष्पन्न झालेलं आहे की विस्मरण ज्यांना झालेलं असतं त्या आजारामध्ये ॲल्युमिनियमचे डिपॉझिट्स मेंदूमध्ये सापडलेले आहेत आणि त्यामुळे ॲल्युमिनियम पोटामध्ये जाणं हे अजिबात योग्य गोष्ट नाही आहे. तेव्हा ॲल्युमिनियमचं भांडं कधीही याच्यात म्हणून ते वापरूच नाही. आणि त्याला खूप तुम्हाला चॉईस आहे. स्टीलची भांडी आहेत. सगळ्यात गंमत म्हणजे उत्तम गोष्ट म्हणजे लोखंडी भांडी, बिडाचे तवे, लोखंडी कढया जरूर वापराव्या. त्याच्यातून लोह पण पोटामध्ये जातं जे आवश्यक असतं हिमोग्लोबिनसाठी. ॲल्युमिनियम अजिबात वापरू नये. जास्तीत जास्त केव्हा तुम्ही चिवडा करणार आहात, पोहे भाजायचे किंवा चिवडा करायचे, ॲल्युमिनियमची कढई चालू शकेल. बेसन भाजायचे, ॲल्युमिनियमची कढई चालू शकेल. पण आमटी करायची तर नाही चालणार, कारण त्यात चिंच गुळ असेल किंवा आमसूल असेल किंवा टोमॅटोचा रस्सा असेल तर ॲल्युमिनियमची कढई अजिबात घ्यायची नाही त्याच्यासाठी. ओके. आता कसं असतं ना, तरुणपणी आपण सगळेच चांगले असतो, काहीच आजार नसतात, व्यवस्थित सगळीकडे आपण फिरत असतो. पण अचानक जसं जसं वय वाढत जातं अनेक तक्रारी सुरू होतात. मग या सगळ्या आजारांना कसं सामोरं जायचं वयस्कर लोकांनी?
आजारांना सामोरं जाण्यासाठी त्याच्यासाठी म्हणजे कोणते आजार होतात तर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे 3 जे असतात कॉमनच आहे. ते साधारण कोणालाही होतात. ते होण्याचे कारण तरुणपणात सुद्धा असतात. तरुणपणामध्ये जर का आपण आपल्या आहाराचं नीट नियोजन केलं नाही, साखरेवरती नियंत्रण ठेवलं नाही, तळलेल्या पदार्थांवर नियंत्रण, आता लोक वडापाव वाटेल तितका खात असतात. इतकं चुकीचं आहे ते, खरंय. अतिशय चुकीची गोष्ट आहे ती. पण काही लोकांना त्याला इलाज नसतो म्हणून खातात, तो भाग वेगळा. पण आता तुम्हाला माहिती आहे हल्ली पिझ्झा, बर्गर, पिझ्झा म्हणजे मैद्याची बनवलेली गोष्ट असते आणि चीज ही जी गोष्ट असते तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर उष्मांक असतात. त्यामुळे सतत या गोष्टी जर तुम्ही बाहेरच्या विशेष करून खात गेलात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगल्याशिवाय राहत नाही. मोझरेला चीज ते येतात. मोझरेला चीजमध्ये भरपूर प्रथिन आहे, याच्याबद्दल प्रश्नच नाही. मोझरेला चीजच असतं पिझ्झावर, पण त्याच्यामध्ये तेवढेच उष्मांक सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला किती पौष्टिक गोष्ट किती जाते पोटात आणि उष्मांक किती जातात याचं काहीतरी कोरिलेशन तुम्ही मांडायला पाहिजे. हे महत्वाचं असतं. आणि तरुणपणात प्राणायाम केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे नियमित, वजन कमी ठेवलं पाहिजे. बऱ्याचशा ह्या आजारांचं कारण वजन वाढलेलं, लठ्ठपणा हे असू शकतं. कोलेस्ट्रॉल, नंतर तुमचं मधुमेह, हे बऱ्याच वेळेला वजन वाढलेल्या व्यक्तींमध्ये हे सगळं आढळून येतं. त्यामुळे ह्या गोष्टी जर तरुणपणातच रेग्युलेट केल्या असतील तर हे आजार होत नाहीत. आता जर झाले तर मग आता वैद्यकीय मदत आपल्याला घ्यायला लागते. परंतु रेग्युलर जर का तुम्ही काही व्यायाम करत आलात, उत्तम व्यायाम फार वृद्धावस्थेतला म्हणजे चालणं, कमीत कमी अर्धा तास तरी रोज चालायला पाहिजे प्रत्येक वृद्धाने. त्याशिवाय प्राणायाम हा मेंदूसाठी केला पाहिजे, कारण मेंदूला ऑक्सिजनची गरज असते. त्याच्यातनं तुम्हाला तो मिळतो. जेव्हा तुम्ही चालता त्यावेळेला जो श्वासोच्छ्वास होतो त्याच्यातून तुम्हाला मिळतो. त्यामुळे त्याची गरज असते. ह्या नियमित व्यायामाची, कमीत कमी आहाराची, 4 वेळेला विभागून थोडं थोडं खाण्याची, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा आहार ठेवायला लागतो. आणि प्रथिनयुक्त आहार, जोडीला थोडासा कार्बोहायड्रेट्स आणि शक्यतो गोडावरती नियंत्रण, असं सगळं ठेवलं तर, आणि इव्हन तेलांवरती सुद्धा नियंत्रण, स्निग्ध पदार्थावर सुद्धा नियंत्रण. कारण कसं, प्रथिन आणि कार्बोहायड्रेट्समध्ये 1 चमचा जर तुम्ही घेतलं तर 4 उष्मांक असतात. आणि तेल 1 चमचा घेतलं तर 9 असतात. त्यामुळे तेलामुळे पुष्कळ उष्मांक तुमच्या पोटात जातात. त्यामुळे त्याचंही प्रमाण कमी ठेवायला पाहिजे. हे सगळं हळूहळू हळू सगळ्यातनं निवृत्त व्हायचं हा भाग आहे त्यातला. बोला. नाही तरच म्हणजे ह्या व्याधी होऊन सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे जगू शकता. म्हणजे थोडक्यात मला असं कळलंय की जितक्या चांगल्या गोष्टी आपल्याला जिभेला दिसतात नाही लागतात, तेवढ्याच आपल्या शरीरासाठी त्या घातक असतात, अतिशय घातक असतात. बरोबर आहे. राईट. आणि दुसरं म्हणजे की आता म्हणालो ना की व्यायाम करायचा. व्यायाम करताना ज्यांना शक्यच नाहीये चालायला तर त्यांनी सगळ्यांनी ऐका, ज्यांना शक्य नाहीये ना चालायला त्यांनी प्लीज प्राणायाम करा. म्हणजे एक्सक्यूज चालणारच नाहीये तुम्हाला इथे कुठे. बरोबर आहे. आणि घरातल्या घरात निदान चालावं, घरातल्या लोकांना मदत करावी, चलन वलन शरीराला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हालचाल झाली पाहिजे. ज्याला सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतात तशी असता कामा नये. चलन वलन, हालचाल झाली पाहिजे शरीराची, हे महत्वाचं आहे. आणि प्राणायाम खूप महत्वाचा आहे, कारण मेंदूचं जर आरोग्य ठीक असेल तर बाकी सगळंही आरोग्य हे ठीक राहू शकतं. त्यामुळे प्राणायाम, याची मेडिटेशन, या सगळ्याची गरज असते त्यावेळेला. बरोबर. आता आपण वयस्कर लोकांमध्ये अजून एक प्रकार बघितला तर स्मरणशक्ती. तर ही म्हणजे हे कॉमनच झालंय की आता वय झालंय त्याच्यामुळे आपल्याला लक्षात राहत नाहीये, ऐकू कमी येतं. पण काही लोक, मी म्हणजे आसपासची लोक ही अशी पण बघितलीत की अगदी 90 पर्यंत आहेत बरं का, 80-90 क्रॉस केलंय,
ठणठणीत आहेत, म्हणजे ना चष्मा आहे त्यांना, ना काही वाचायला प्रॉब्लेम, काहीच नाही, ऐकायला सुद्धा व्यवस्थित येते, अगदी लांबचं वगैरे पण. तर मग असं काहींना ऐकू येतंय तर काहींना येत नाही, काहींना विसरायला होतंय. सो हे असं का दिसून येतं? कसं आहे ना की मुळामध्ये जेव्हा तरुणपणी तुम्ही अतिशय नियोजन सगळ्या गोष्टीचं केलेलं असतं तर त्यावेळेला तुम्हाला हे आजार होतच नाहीत. पण मधुमेह उदाहरणार्थ हा आजार झाला की त्याला स्लो किलर असं म्हणतात. म्हणजे तो हळूहळू एकेका अवयवाला तुमच्या त्याची क्षमता कमी करायला लागतो. मग अशा याच्यामध्ये काही लोकांना ऐकू येत नाही अशी स्थिती होऊ शकते. परंतु कसं आहे ना की हे जरी आपल्याला दिसलं, काही जे लोक असतात त्यांना काहीच नसतं असं का, असं तुम्ही विचारलं तर त्यांनी मुख्य म्हणजे मी जे म्हटलं की तरुणपणी व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. दारू नको, सिगरेट नको, त्याच्यानंतर चौरस आहार, व्यायाम आणि मुख्य म्हणजे मानसिक संतुलन ठेवणं. मानसिक संतुलन ठेवणं या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही याचं पालन केलेलं असेल तर तुमची तब्येत शेवटपर्यंत चांगली राहू शकते. एकदा हे आजार झाले की मग त्याच्यासाठी तुम्ही औषधं घेता आणि त्या औषधांचे सुद्धा परिणाम होतात शरीरावर, किडनीवर पण आणि होतात ना, अगदी होतात. आणि त्याच्यामुळे ते होऊच नये यासाठी मुळात प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर, हे महत्वाचं आहे. बरोबर. तर आता ना तरुणपणात जशी आपल्याला सगळ्यांनाच व्यायामाची गरज असते तशी वृद्धावस्थेत, जसा तुम्ही आता मगाशी म्हणालात की तब्येत छान ठणठणीत राहण्यासाठी गरज असते, पण अजून काय सांगाल की व्यायामाची का गरज असते वृद्धावस्थेत सुद्धा? कसं आहे ना की तुम्ही डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे तुम्ही तुमचा जो अवयव वापरणार नाही तो निकामी होतो. बरोबर. काही वर्षानंतर उदाहरणार्थ माकडामधून माणसाची उत्क्रांती झाली तर शेपूट गळून पडलं. बरोबर. तसंच तुम्ही तुमचं डोकं वापरलं नाही तर हळूहळू ते मंद होत जाणार. बरोबर. क्रियाशील राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. मी जे म्हटलं की बाहेर जाऊन चालायला पाहिजे असं नाही, घरातल्या घरात केर काढू शकता तुम्ही, तोही व्यायामच आहे. बरोबर, तोही व्यायामच आहे. लादी पुसू शकता, तो व्यायामच आहे. सगळ्या प्रकारची जी मदत लागते ती करू शकता तुम्ही, त्याच्यामधूनही तुम्हाला व्यायाम होते. व्यायामाची गरजच असते सगळ्याला, हाताला, पायाला, सगळ्या अवयवांना व्यायामाची गरज असते थोड्याफार प्रमाणात. आता मानेचे व्यायाम डॉक्टर सांगतात स्पॉन्डिलायटिस होऊ नये म्हणून, तर ते रोज केले पाहिजे, त्याच्यात सातत्य पाहिजे. रोज नित्य नेमाने ते केलं पाहिजे. मला कोणीतरी सांगितलं आठवड्यातनं 5 दिवस केलं तरी चालतं. म्हटलं का, उरलेले 2 दिवस तुम्ही उपाशी असता का? नाही ना, जेवता ना, मग व्यायाम का नको? आठवड्याचे 7ही दिवस रेग्युलर सवयीनी प्राणायाम, जे डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावे. डॉक्टर बरोबर सांगतात तुमच्या तब्येतीला झेपतील असे कोणते व्यायाम आहेत आणि ते तुम्ही करू शकता. तर असे व्यायाम करणं हे आवश्यकच आहे. बरोबर. त्यांनी फ्रेश राहतो माणूस, पॉझिटिव्हिटी येते, क्रियाशील राहतो आणि काहीतरी करण्याची तरतरी जी असते ती त्यांनी येते. बरोबर. आता आपण बघतोय की वयस्कर वृद्ध लोकांमध्ये जसे वेगवेगळे आजार होतात, पण हे आजार होऊ नयेत, ठीक आहे, वयाच्या 80-90 60 पासूनच असे काही आजार होऊ नयेत, यासाठी तरुणपणातच काय काळजी घेतली पाहिजे आपण? तरुणपणात मी मगाशी सांगितलं तसं मुख्य म्हणजे व्यसन नको. बरोबर. आणि आजकाल मुलींना पण असतात. हो, हा पण एक फॅक्टर आहे. अगदीच. तो तर एक खूपच मोठा विषय झालेला आहे. पण शक्यतो व्यसन असू नयेत अजिबात. त्याच्यानंतर आहार चौरस पाहिजे. बरोबर. हे जे आपली महाराष्ट्रीयन काय माहितीये का, आपल्या सगळ्या पद्धती कालबाह्य ठरवून पाश्चात्य पद्धती सगळ्या अनुसरायच्या असं लोकांचं चाललेलं आहे. ब्रेडपेक्षा पोळी खाल्लेली चांगली केव्हाही, कारण ती कणकेची असते, नुसत्या मैद्याची नसते. ब्रेडमध्ये फक्त मैदा असतो आणि मैद्यामध्ये फायबर नसतो, बीज नसतं, त्यामुळे त्याची व्हॅल्यू ही न्यूट्रिशनच्या दृष्टीने, पोषण मूल्यांच्या दृष्टीने तो कमी पडतो. त्यामुळे पोळी भाकरी आता सध्या म्हणूनच ना मिलेटचं महत्व आलंय. बरोबर. ते तिकडे आलं
किंवा आपल्याकडे येतं, आपल्याकडे ज्वारी होती, बाजरी होतीच, नाचणी होती, तिला कोणी पूर्वी विचारत नव्हतं त्या नाचणीला. आता तिला इतकं महत्व आलेलं आहे. पण कुठली भाकरी जास्त? नाचणी सगळ्यात चांगली. अच्छा. त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं, कारण लोह वगैरे पण तुम्हाला मिळतात. राजगिरा सुद्धा चांगला असतो. आणि ज्वारीमध्ये जरा जास्त उष्मांक असतात, बाजरी थोडी उष्ण असते, पण नाचणी उत्तम असते. हल्ली नवीन आणखीन पण तृणधान्य निघालेली आहेत, उदाहरणार्थ फॉक्सटेल. हा, ऐकलंय मी. त्याच्यामध्ये खूप उत्तम अशी पोषण मूल्य आहेत. मी स्वतः थोडी ज्वारी, थोडी नाचणी आणि फॉक्सटेल असं सगळं दळून आणून भाकऱ्या बनवून खाल्लेल्या आहेत. आणि त्या चांगल्या होतात, तर काही वाईट वगैरे होत नाहीत, त्या चांगल्या लागतात आणि त्याची पोषण मूल्य जास्त चांगली असतात. तर ब्रेड वगैरे खाण्यापेक्षा आपली जी पद्धत आहे पोळीची, भाकरीची, महाराष्ट्रीयन जेवणाची, चौरस आहाराची, तीच तरुणपणामध्ये ठेवली पाहिजे. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. तसं जर असेल, ते जर नियोजन असेल व्यवस्थित, व्यायाम असेल, रेग्युलर व्यायाम पाहिजे, मग तुम्ही टेनिस खेळा, जाऊन बॅडमिंटन खेळा, फुटबॉल खेळा, झुंबा. झुंबा, हो, काहीच हरकत नाही. एरोबिक्स करा, काहीही करा. थोडक्यात ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे अशा प्रकारचा व्यायाम तुम्ही करा. आणि तो केल्याने काय होतं की तब्येत उत्तम राहते व्यायामात. आणि चौरस आहाराने सगळ्या गोष्टी शरीराला मिळतात, त्याच्यामुळे शरीर ठणठणीत राहतं, शेवटपर्यंत ठणठणीत राहू शकतं. स्टॅमिना वाढतो आणि आपला. बरोबर. आणि मला असं विचारायचं की हा प्रश्न खरं तर सगळ्यांसाठीच आहे, नीट ऐका. स्मरणशक्तीचा जो मी मगाशी मुद्दा म्हटला, तसं स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय काय उपाय आहेत? जसे आपण नॉर्मल म्हणतो की बदाम खा, त्याच्यानंतर काही व्यायाम करा, पण ते सोडून अजून कुठले उपाय आहेत? आता कसं आहे, पुन्हा मी जे म्हणते नेहमी की आपल्या पूर्वीच्या गोष्टी कालबाह्य झाल्या. ज्या चांगल्या होत्या त्या ठेवायला काही हरकत नव्हती. उदाहरणार्थ आता कसं सांगतात, पाठांतर करू नका, लर्न इट, डोंट मेमोराइज असं सांगतात. पण पाठांतराची सवय जर माणसाला असेल तर एका पाठोपाठ एक गोष्टी आठवण्याची सवय मेंदूला लागते. आणि स्मरणशक्तीचा जो मोठा भाग आहे तो कार्यान्वित होतो त्याच्यामध्ये. ही त्यातली खूप मोठी त्यातला फायदा आहे, शक्ती आहे त्यातली. तर तेच आपण काढून टाकलेले लहान मुलांच्या मधनं. आणि वृद्धावस्थेत किंवा लहान मुलं असताना पूर्वी स्तोत्र शिकवली जायची आम्हाला. मला आठवतंय, मला स्वतःला, मी 5 वर्षाची असताना रामरक्षा शिकवली होती माझ्या वडिलांनी. संध्याकाळ झाली की समोर बसायचं, ही स्तोत्र म्हणायची. ती स्तोत्र, ते सगळं पाठ केल्याने मी तुम्हाला जे म्हटलं ते स्मरणशक्ती ही जास्त जास्त वाढत जाते. बरोबर. आता वृद्धत्वामध्ये सुद्धा रोज स्तोत्र म्हणायला काहीच हरकत नाहीये, जरूर म्हणावीत. रोज दासबोधामध्ये, आता सध्या आम्ही दासबोध वाचतो, दासबोधामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे रोज काहीतरी पाठांतर असावं, रोज काहीतरी नवीन शिकत जावं, ते पुन्हा पुन्हा रोज म्हणावं, म्हणजे मेंदूला सवय लागते माहिती साठवून ठेवण्याची आणि ती एका क्रमाने बाहेर काढण्याची. मेंदूला चालना मिळते. एखादं गाणं जर तुम्हाला येत असेल, छंद पाहिजे. बरोबर. कसं आहे ना, आपल्या ह्या बोटांची उदाहरणार्थ अग्रजी आहेत, ती जितकी ऍक्टिव्ह असतात तितका ब्रेनचा जास्ती भाग कार्यान्वित होतो. म्हणून रांगोळी हे अतिशय उत्तम गोष्ट आहे त्याच्यासाठी. सगळीच बोट किंवा चित्र काढणं हे अतिशय चांगलं आहे. म्युझिक मध्ये प्रचंड ताकद आहे. आता तर म्युझिक थेरपी निघालेली आहे, कारण त्याच्यामध्ये शेवटी व्हायब्रेशन्स आहे. आणि इथलं सगळं काम जे असतं ते सिग्नल्स वरती चालतं. त्याच्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. तर अशा प्रकारे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे जे विंटर पती पत्नी आहेत, ब्रेन वर्कआउट येणारे, त्यांनी ह्याच्यासाठी काही गोष्टी सजेस्ट केलेल्या आहेत. उदाहरणार्थ एका कागदावरती 20 गोष्टींची नावं लिहायची. तो कागद ठेवून द्यायचा, दुसऱ्या दिवशी तो काढायचा, 5 सेकंद फक्त त्याच्याकडे बघायचं, तो उपडा ठेवायचा आणि त्यातल्या किती गोष्टी आपण सांगू शकतो हे बघायचं, किती लक्षात राहिलेत आपल्याला. आणि हे जर तुम्ही रोज करत राहिलात तर हळूहळू
ते प्रमाण वाढत जातं. बरोबर. किंवा असं बसलोय तुम्ही, खंड या शब्दांनी एंड होणारे कुठले शब्द आहेत? श्रीखंड आहे, दोरखंड आहे, वेखंड आहे. मग श्रीखंड केव्हा केलं होतं, मग तेव्हा कोण आलं होतं, मग तेव्हा काय आपलं बोलणं झालं होतं, हे सगळं आठवत गेला माणूस चालना मिळाली की चालना चालना द्यायला लागते, त्याला चालना द्यायला लागते. हे खूप महत्वाचं आहे. क्रियाशील राहणं, तुमच्या मेंदूला चालना असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची. वाद्य वाजवणं हे त्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. अगदी तुम्ही वृद्ध झाला आणि काय माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. त्यामुळे वृद्ध झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जर का सिंथेसायझर वाजवायला शिकलात तर काही हरकत नसते. अगदी टूक 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 करून सुद्धा इनिशियली तुम्हाला तो वाजवता येईल, धड येणार नाही, पण त्याची सवय होईल हळूहळू आणि तुम्हाला करता येईल. मग तुम्ही एखादं गाणं घेतलं की ते त्या कुठल्या चित्रपटातलं होतं का, मग त्याच्यात कोणी कोणी कामं केली, मग तो कसा चित्रपट होता, त्याचा कवी कोण होता, संगीतकार कोण होता, हे एक एक आठवत गेलं. जितकं तुम्ही आठवाल तितकं स्मरणशक्ती तुमची वाढत जाते. आता हे मी ना माझ्या पर्सनल माझ्या ह्याच्यावर ना सांगतेय की मला बऱ्याचदा असं होतं, म्हणजे आता आपण बोलतोय मध्येच तिसरी व्यक्ती कोणीतरी आली आणि तिने काहीतरी डिस्टर्ब केलं, तर माझं असं होतं की थांब मी कुठे होते, काय बोलत होते, मग अरे ते आठवतच नाही. मग काही सेकंद पॉज जातो आणि मग आठवतं, मग तिथून कंटिन्यू. मग हे का असं होत असेल? असं होऊ शकतं. असं म्हणजे का होतं असं त्याचं काही कारण ठोस सांगता येणार नाही, पण आपलं त्याच्याकडे जे काय बोलत होतं त्याच्याकडे पूर्ण जर लक्ष असेल तर ते आपल्याला आठवतं. उदाहरणार्थ सकाळी स्तोत्र म्हणताना माझ्याकडे मी स्तोत्र म्हणत असताना, म्हणजे मी उगाच नुसतं सांगत नाहीये लोकांना, मी स्वतः ते करते. तर ते स्तोत्र म्हणत असताना माझ्या कामवाल्या बायका येतात, त्या मला काहीतरी सांगतात. ते स्तोत्र म्हणत असताना आपण कुठे होतो, कुठे थांबलो होतो, हे हळूहळू आठवायला लागतं. सवय केली की आठवतं. बरोबर. त्याच्यासाठी पूर्ण एकाग्रता पाहिजे, हे महत्वाचं आहे. 1760 विचार 1760 विचार नकोत, ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. ओके. सो आता मला विचारायचं आहे की घरात ना जसं आपण एक वय वाढत जातं आपलं, तेव्हा का असं होतं ना की वेगवेगळे आजार असतात किंवा नंतर मुलांची शिक्षण, कारण ते संपतच नाही. मुलं किती मोठी झाली तरी आपल्याला त्याला काहीतरी द्यावंसं वाटतंच. मग अशा वेळेला ना आर्थिक सुद्धा काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. नोकरी नसते, रिटायर्ड झालेलं असतं. मग त्या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे आर्थिक गोष्टीचा सतत विचार करून सुद्धा आरोग्यावर काहीतरी परिणाम होतो का? हो, नक्कीच होतो, नक्कीच होतो. ऍक्च्युअली भर्तृहरींनी एक श्लोक लिहिलेला आहे, भर्तृहरींनी, आणि त्याचा गोषवारा, म्हणजे तो अख्खा श्लोक नाही मी सांगत, पण त्याची शेवटची ओळ आहे की सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. म्हणजे पैशाच्या आश्रयाला सगळे गुण असतात. ज्याच्याकडे पैसा असतो तो कुलीन, तो पंडित, तो विद्वान, त्याला सगळं येतं असं सगळे लोक समजतात. तुमच्याकडे पैसा असला की तुम्हाला रिस्पेक्ट दिली जाते. खरंय. आता वृद्धावस्थेत सुद्धा म्हणून आपण दुसऱ्यावरती, मुलांवरती अवलंबून राहू नये यासाठी तरुणपणातच याचं नियोजन करायला लागतं. जेव्हा तुम्ही पैसे मिळवत असता तेव्हा दोन्ही हातांनी तुम्ही ते खर्च करत असता, परंतु आपण वृद्ध झाल्यानंतर, आपला जोडीदार वृद्ध झाल्यानंतर त्याच्यासाठी जी काय आपण प्रोव्हिजन केलेली आहे की त्याचा दैनंदिन खर्च भागला पाहिजे, त्याच्यातून आजारपणा आली तर त्याच्यासाठी थोडी प्रोव्हिजन पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन आधीच करून ठेवायला लागतं. तसं असेल तर काही प्रश्न नसतो. पण जे लोक अवलंबून असतात आपल्या मुलाबाळांवर, त्यांना मग बरीच पथ्य पाळायला लागतात. कारण कित्येक वेळेला मानहानी पत्करायला लागते. मग मन दुःखी होतं. मन दुःखी झालं की त्याचा शरीरावर परिणाम होतो आणि मग ते आरोग्याच्या दृष्टीने घातक असतं. त्याच्यात दिसायला लागतात ते परिणाम. बरोबर. त्यामुळे आर्थिक समस्या आली तर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊच शकतो. बरोबर. आणि घरचं वातावरण जर का खेळीमेळीचं नसेल, कारण भांडणं काय होतच राहतात, सो असं काही घरचं वातावरण खेळीमेळीचं नसेल तर मग त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो? कसं आहे की
मुळात खेळीमेळीचं वातावरण घरामध्ये नसण्यासाठी फक्त काही वृद्ध माणसं कारणीभूत नसतात, अर्थात घरातली इतर माणसं पण कारणीभूत असतात. आता तसं असेल तर मग वृद्धांनी काय करावं? तर वृद्धांनी आपल्यामुळे घरातलं वातावरण बिघडणार नाही ना याची काळजी घ्यायची. त्यात सगळ्यात मोठं पथ्य म्हणजे आपला मुलगा सून आणि मुलगी जावई यांच्या संसारात कसलीही ढवळाढवळ न करणं. बरोबर. कोणताही अनवॉन्टेड सल्ला विचारल्याशिवाय कधीही देऊ नये. नातवंडांच्या बाबतीत ती त्यांची मुलं आहेत, त्यांना कसं वाढवायचं हे त्यांच्या आईवडिलांना ठरवू दे. त्यांनी जर तुम्हाला सल्ला विचारला, तुम्ही अनुभवी आहात म्हणून, तर तुम्ही जरूर द्या. पण तो त्यांनी मानला नाही म्हणून त्याचं दुःख करू नका. बरोबर. थोडक्यात कसं आहे की आपण जरी संसारात राहत असलो, घरात राहत असलो, तरी पूर्वी आपल्याकडे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशी 4 आश्रमांची विभागणी होती. लोक आपली मुलं बाळ झाली, ती करती सवरती झाली की वानप्रस्थात जायचे, सगळं घरबीर सोडून. आता इथे आपण घरातच राहतो, पण घरात राहूनच वानप्रस्थात आपण आहोत ही कल्पना करून राहिलं पाहिजे. अलिप्तता पाहिजे. जसं मी नेहमी म्हणते, रमीमध्ये जोकर हा पत्त्यामध्ये असतोही आणि नसतोही, बरोबर, तसं तुम्ही संसारात आहातही आणि त्याच्यापासून अलिप्तही आहात, अशी तुमची स्थिती असली पाहिजे. घरातल्या लोकांना जी मदत लागेल, जशी लागेल, जेवढी लागेल तेवढी प्रत्येक वेळेला करणं. एक साधं उदाहरण की घरातल्या सुनेला भाजी आणून हवी, तिने सांगितलं सासऱ्यांना, जरा मला भाजी आणून द्याल का बाहेरून? तर हो, तिला विचारावं कोणती भाजी आणू. उदाहरणार्थ तिने जर सांगितलं की भेंडी आणा आणि तुम्ही मेथी आणली तर तिला त्याचा राग येईल, कारण तिला कदाचित ती मेथी निवडायला आता वेळ नाही. करेक्ट. हे समजून घेणं पाहिजे, हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. हे विचारून केलं पाहिजे. जी मदत, म्हणून मी म्हटलं की मदत ही लुडबुड होता कामा नये. महत्वाचं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आपला हेका चालवायचा नाही, कुठलाही प्रेस्टिज प्रॉब्लेम, इगो प्रॉब्लेम करायचा नाही. मी म्हणेन तेच खरं. खूप वेळा काय होतं, एक मोठी पदं भूषवलेली, सत्ता उपभोग केलेली अशी माणसं असतात, ज्यांना हम करे सो कायदा असत. मी म्हणेन ते फायनल असत, पण ते आता नाही चालणार. नाही. बरोबर. आता तुम्ही जर मुलांच्या घरात राहत असलात तर त्यांच्या घरात त्यांचे नियम आहेत, तेच तुम्हाला फॉलो केले पाहिजे, त्यांचं पालन तुम्हाला केलं पाहिजे. बरोबर. माझं असं आहे असं सांगून काही उपयोग नाहीये. त्यातनं आता बाहेर पडायला पाहिजे तुम्हाला. त्याचा अर्थात दोघांनाही त्रास होतच असतो. आणि जसं तरुणांनी वयस्कर लोकांना म्हणजे आई बाबा असतील किंवा आजी आजोबांना समजून घेतलं पाहिजे, तसंच या सुद्धा आजी आजोबांनी, आई बाबांनी मुलांना समजून घेतलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. बरोबर. आता ज्या घरात असं असतं ना की एकच कोणतरी राहतंय, एक पार्टनर त्यांचा गेलाय किंवा आई वडील फक्त मुलं वेगळीकडे आहेत, परदेशात आहेत किंवा त्यांच्यापासून दुसऱ्या गावात राहत आहेत, तर अशा वेळेला ना एकटेपणा येतो. ठीक आहे, नैराश्य येतं, खूप नाही त्या डोक्यात विचार सुरू असतात. मग अशा वेळेला काय करणं गरजेचं आहे आणि मग त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? कसं आहे ना, मगाशी मी म्हटलं तसं एकटेपणा आणि नैराश्य ही शेवटी मनाची स्थिती आहे. अगदी बरोबर. आणि मन दुःखी असेल तर त्याचे शरीरावर परिणाम होतातच, त्यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होईलच. परंतु हा एकटेपणा किंवा नैराश्य आपल्या वाट्याला का आलाय याचा विचार केला पाहिजे. बरोबर. ते येऊ नये म्हणून काय पाहिजे, तुमचा स्वतःचा एक अजेंडा पाहिजे की दिवस उजाडल्यापासून मी काय करणार दिवसभर. मित्रमैत्रिणी पाहिजेत. खूप मनात काहीतरी तुमच्या डाचत असेल तर ते तुम्ही मित्रांजवळ बोलू शकता मोकळेपणाने. ही गरज असते, अतिशय मोठी गरज आहे ती, की तुम्हाला मित्रमैत्रिणी असणं, छंद असणं. मगाशी मी म्हटलं तसं चित्र काढणं म्हणा, गाणं म्हणणं म्हणा, गाणं ऐकणं म्हणा, वाद्य वाजवणं म्हणा, काही ओरिगामी, अमुकच छंद असं नाही, कुठला तरी छंद असणं. लहान मुलांना तुम्हाला काही स्तोत्र पाढे शिकवायचे तुम्ही करू शकता. अनाथाश्रमामध्ये तुम्ही शिकलेले असलात तर तुमची मदत आवश्यक असते मुलांना, ती देऊ शकता. ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि असं असेल तर मग तुम्हाला एकटेपणा वगैरे जाणवणार नाही. कसं आहे, एकटेपणा कशात नाही येतो, आता माझा काही उपयोग नाही,
आता मी कोणाला नकोच आहे, असं ज्या वेळेला भावना मनामध्ये निर्माण होते त्यावेळेला एकटेपणाने नैराश्य आहेत. बरोबर. आणि मी बघितलेलं आहे अशी उदाहरणं की अगदी कुटुंबात मुलगा, सून, नातू, नातवंड या सगळ्यांच्या बरोबर राहत असून सुद्धा व्यक्ती एकटी पडलेली आहे, कारण तिचा स्वभाव त्याला कारणीभूत आहे. सतत टीका करणं दुसऱ्यावरती. बरोबर. असं करू नये ना. जे चांगलं आहे ते त्याचं कौतुक करावं. बरोबर. जे पटत नाही तिथे गप्प बसावं. आता काळ बदललेला आहे, त्याप्रमाणे सगळे बदल होणारच आहेत. ते तुम्हाला ऍक्सेप्ट, त्याचा स्वीकार तुम्हाला करायला लागतो. त्याला इलाज नसतो दुसरा. आणि त्यामुळे जर आता हे वास्तव आहे की तुमची मुलं परदेशात आहेत, ती परदेशात जावी, त्यांनी शिक्षण घ्यावी, तुमचीच इच्छा होती ना. हो ना. मग आता त्याच्याबद्दल रडण्यात काहीच अर्थ नाहीये. बरोबर. मग आता आपलं आयुष्य सुखी कसं होईल ह्याचा विचार करून आपला उपयोग कसा, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, हे आपण ब्रीद ठेवलं पाहिजे. बरोबर. जेवढी मदत जिथे करता येईल तिथे ती मदत त्यांना हवी त्या प्रकारे करायला जर आपण गेलो तर आपण कुणालाही नकोसे होत नाही. बरोबर. आणि काही वेळेला काय होतं ना, लोकांचं असं असतं की मी म्हणे माझ्यापेक्षा दुसऱ्याचं एक मत असू शकतं, अर्थात चांगलं वाईट, हे ऍक्सेप्टन्सच नसतो त्यांच्यात. मी म्हणेन तेच खरं आणि माझंच मत काय ते फायनल असणार आहे. तेच ह्या पुस्तकात मी एक इन्सिडेंट लिहिलेला आहे की सचिन तेंडुलकर हा क्रिकेट टीम मध्ये असावा की नाही याच्यावरून दोन म्हाताऱ्यांचं कडाक्याचं भांडण. आता त्यांनी काय फरक पडणार आहे का की तो आहे की नाही याच्यावरती. मग ते बोलत नव्हते कित्येक दिवस एकमेकांना. नुकसान कोणाचं झालं, त्यांचं झालं की नाही. जसं आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीने रिटायरमेंट जाहीर केल्यानंतर बरेच जण अगदी नाराज झाले. आणि काय म्हणजे की त्याच्यानंतर क्रिकेट संपलाच आहे अशासारखं त्यांनी. कसं आहे म्हणजे आता तुम्ही अगदी योग्य बोललात की दुसऱ्यालाही मत आहे आणि आपलं आणि त्याचं मत पटत नाही तर सरळ म्हणावं की आपले नाही या विषयावर मत पटत, ठीक आहे जाऊ दे, फॉरगेट इट, आपण मस्तपैकी चहा पिऊया आणि आपल्या वॉकला जाऊया असं म्हणायचं. बरोबर. किंवा मी पण विचार करते, तुझी पण साईड समजून घेते असं म्हटलं कोणालाच त्रास. बरोबर आहे. बरोबर. याच्यावर मी विचार करीन. बरोबर. आता आपण मगातपासून सगळं हे जे बोलतोय तर हे सगळं असताना या काळात सुद्धा आपलं जीवन छान सुखकर जावं ह्याच्यासाठी खरं तर मगातपासून तुम्ही अनेक वेगवेगळे उपाय सांगितलेत, पण सूत्र आपण ज्याला म्हणतो की अमुक एक सूत्र आहेत, तर ती काय सांगाल की छान आनंदात, हे एवढे सगळे आहेत बरं का गोष्टी, तरी सुद्धा जीवन आनंदात जावं यासाठी काय सूत्र आहेत? वृद्धत्व आनंदात जर जायचं असेल तर कमीत कमी खाणं, कमीत कमी बोलणं आणि जे बोलायचं ते गोड बोलणं. आता ह्या गोड बोलण्याला काही लोक मस्का मारणं म्हणतात, जे चुकीचं आहे. गोड बोलणं म्हणजे काय तर जे चांगलं दिसतं तुम्हाला, मग ते सुनेचं असेल, मुलीचं असेल, जावयाचं असेल, मुलाचं असेल, नातवंडांचं असेल, त्याचं कौतुक करणं. आणि जे तुम्हाला आवडत नाही, पटत नाही, तिथे गप्प राहणं, काही न बोलणं, टीका कोणावर न करणं, ह्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपला हेका न चालवणं. आता आपल्या जे काय वाटत होतं, आपले दिवस संपले, आपण भरपूर राज्य केलं, आता लोकांचं राज्य आहे, ते त्यांना करू द्या सुखे नाही. त्यांना समजून घेणं, स्वतःला छंद असणं. मी जे तुम्हाला म्हटलं की स्वतःचा एक अजेंडा पाहिजे. बरोबर. की मी काय करणार आहे दिवसभर. आणि ते करताना जर का तुम्ही मुलाकडे राहत असलात, मुलीकडे राहत असलात, तर त्यांचं जे संबंध शेड्यूल आहे ते डिस्टर्ब न करता माझा अजेंडा मला कसा राबवता येईल याचा विचार केला पाहिजे. मित्रमैत्रिणी, तुम्हाला भरपूर मित्र परिवार असला पाहिजे. बरोबर. म्हणजे मग तुमचा वेळ अतिशय चांगला जातो, आनंदात जातो. आणि छंद जर असले ना, त्या छंदामध्ये खूप चांगला वेळ माणसाचा जाऊ शकतो. खरंय. म्हणजे थोडक्यात स्वतःला कुठल्या ना कुठल्या तरी चांगल्या गोष्टी म्हणते मी गुंतवून ठेवणं, जेणेकरून आपलं मन सुद्धा पॉझिटिव्ह राहील, पॉझिटिव्ह वाइब्स करा, मन संतुलित राहील आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये
विचार येत राहतील आणि आनंदी राहील मन. कारण त्याच पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या पूर्ण शरीरात जात आहेत आणि त्याच्यामुळेच सगळं काय ते छान होणार आहे. बरोबर. येस. सो जेवढे क्वेश्चन्स आपण नोट डाऊन केलेले आहेत ते सगळे झालेले आहेत. या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला वाटत असेल ना ऍड ऑन करावं तर आपण तो घेऊया. नाही, एक सांगायचं म्हणजे असं आहे की जी अमिनो आम्ल असतात त्याच्यामध्ये काही 2 अतिशय महत्वाची आहेत. एक ट्रिप्टोफॅन आणि एक टायरोजिन. तर ट्रिप्टोफॅनचा काय उपयोग आहे तर मेंदू शांत राहणं, सतर्क राहणं, आधी मुळात शांत राहणं आणि मन संतुलित राहणं. आणि हे ट्रिप्टोफॅन कार्बोहायड्रेट्स मध्ये असतं खूप. आणि टायरोजिन कशात असतं तर प्रथिनांमध्ये असतं. ज्यावेळेला मेंदू सतर्क लागतो, तरतरी लागते, त्यावेळेला टायरोजिन म्हणजे प्रथिनयुक्त आहार घेणं हे योग्य असतं. पण आता रात्रीची शांत झोप पाहिजे तुम्हाला तर त्याच्यामध्ये थोड्या कार्बोहायड्रेट्सचा अंतर्भाव करणं हे आवश्यक आहे. कारण आपला ब्रेन ही जी गोष्ट देवाने निर्माण केली आहे ती आकलनाच्या पलीकडे, त्याला सुपर कम्प्युटर असंच म्हणतात. त्याच्यामध्ये ब्लड ब्रेन बॅरियर नावाचा एक भाग असतो जो पेशी समूह. तो पेशी समूह एका वेळेला विशिष्ट अमिनो आम्लांना प्रवेश देतो. आता तुम्ही जर खूप कार्बोहायड्रेट्स असलेलं अन्न भक्षण केलं तर खूप ट्रिप्टोफॅन त्याच्यामधनं जातं आणि मग ते जातं मेंदूमध्ये. म्हणजे म्हणून त्यात गोड बीड खाल्ल्यानंतर सुस्ती येते बघा. हो. किंवा मग ते मला अजून एक विचारायचं आहे याच्यावरनं की आपण एखाद्या प्रोग्राम मध्ये गेलो, कितीतरी आयटम्स असतात ना आणि आपण ते सगळेच खातो तर लगेच सुस्तावल्यासारखं होतं. आणि तेच आपण जेव्हा नॉर्मल आपलं घरचं जेवण असतं ना, पोळी भाजी आमटी भात गोष्टी, त्यांनी काहीच होत नाही. कारण तो संतुलित आहार असतो आपण जो रेग्युलरली खातो तो. बरोबर. तर त्यामुळे जास्त कार्बोहायड्रेट असलेली वस्तू किंवा गोड प्रचंड खाल्लं गेलं की सुस्तावल्यासारखं होतं ते त्याच्यासाठी. म्हणून मी फक्त वृद्धांसाठी तसं नाही, तरुणांसाठी सुद्धा परीक्षेची वेळ आहे, अभ्यास खूप करायचा आहे, प्रथिनयुक्त आहार पाहिजे. म्हणजे टायरोजिन मेंदू जास्त प्रमाणामध्ये घेतो आणि सतर्क राहतो मेंदू, स्मरणशक्ती हे ते सगळं अगदी व्यवस्थित राहतं आणि तुम्हाला अभ्यास लक्षात राहणं वगैरे हे सुस्ती येत नाही, झोप येत नाही. आणि वृद्धांच्या बाबतीत रात्रीची शांत झोप आवश्यक असते भरपूर. तर त्यामुळे थोडंसं कार्बोहायड्रेट, गोड नाही मी म्हणत, पण निदान पोळी भाकरी याचा समावेश पाहिजे त्याच्यामध्ये. आता माझ्या ओळखीत एक जण आहेत तर त्या सांगतात की त्या रात्री आहेत ना साधारण 11:30-12 ही वेळ आहे झोपेची आणि त्यांना लगेच 3 वाजता किंवा 4 हे टायमिंग आहेत. या टायमिंगमध्येच त्यांना जाग येते आणि मग नंतर त्याच्यामध्ये झोप पण नाही, दिवसभरात पण त्यांना फार झोप नाही लागत. हे अशी माणसं मी बघितलेली आहेत आणि त्या घरी. हो, अशी माणसं मी बघितलेली आहेत. माझ्याही ओळखीची अशी माणसं आहेत की ज्यांना पहाटे 3 वाजता जाग येते आणि नंतर झोपच येत नाही. तर त्याला त्यांचा स्वतःचा मेटाबॉलिझम एकतर कारणीभूत असतो, ते जो कोणता आहार घेतात तो कारणीभूत असतो. डोक्यामध्ये जर प्रचंड वेगवेगळे विचार असतील, स्ट्रेस असेल तर तो कारणीभूत असू शकतो. बरोबर. कुठल्याही प्रकारचा गिल्ट असेल मनामध्ये, अपराधीपणाची भावना असेल तर असं होऊ शकतं. बरोबर. सो हे कारण आहेत बेसिकली. हो, बेसिकली. ओके, थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलंय, खूप छान मिळालंय. ऍक्च्युली बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवरती मला नव्याने माहिती कळली आहे आणि आय होप सो की तुम्हाला सुद्धा खूप नॉलेज मिळालं असेल. आणि हा, मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला की हे आहे, तुम्हाला दिसतंय का नीट, आहे का, 60 नंतरचा आहार व आरोग्य, डॉक्टर वर्षा जोशी यांचं हे खूप सुंदर पुस्तक आहे. तुम्ही नक्की वाचा हे पुस्तक. आणि हे पुस्तक ह्यांना कुठे घेता येईल? आता हे जे प्रकाशन आहे, रोहन प्रकाशन, ते पुण्यात पण आहे आणि त्यांचं मुंबईला देखील ब्रांच आहे. अच्छा. त्या मुंबईला जे स्टोअर्स आहेत, बुक स्टोअर्स, त्याच्यामध्ये जनरली हे मिळू शकतं. आणि जर सांगितलं समजा नसेल तेव्हा अवेलेबल, तर सांगितलं तर ते रोहन प्रकाशनकडनं मागवून देऊ शकतात. आणि पुण्यामध्ये इथे आप्पाबळवंत चौकातल्या कुठल्याही दुकानामध्ये माझी पुस्तकं जी त्यांनी प्रकाशित केलेत ती मिळतात. आणि समजा एखाद्या दुकानामध्ये नसलं अवेलेबल तर रोहन प्रकाशनचं ऑफिसच मुळात शनिवार पेठेमध्ये आहे, अहिल्यादेवी शाळेच्या जवळ आहे.
तर तिथे जाऊन तुम्हाला कधीही ही पुस्तकं विकत घेता येतात, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. पुणेकरांनो नक्की ऐका. तुम्ही पुण्यात असाल तर अजिबात वेळ काढू नका. खूप उपयुक्त माहिती आहे ती, नक्की वाचा. आणि येस, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय अशी आम्हाला आशा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खरंच या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमच्या ज्या काही कमेंट असतात ना त्याच इन्स्पायरिंग असतात आमच्यासाठी. आणि डॉक्टर, तुम्हाला कसं वाटलं सेलिब्रिटी कट्टावर येऊन, आणि हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्हाला? मला अतिशय चांगला वाटला. आणि मला असं वाटलं की कसं आहे ना, माझं स्वयंपाकघरातील विज्ञान हे पुस्तक पब्लिश झाल्यानंतर अनेक ठिकाणी मला लेक्चरसाठी बोलावणी आली, व्याख्यानं देण्याला. खूप व्याख्यानं, मी 110 व्याख्यानं दिलेली आहेत त्या विषयावरती. आणि त्याच्यानंतर मात्र आत्ता इतर काही अनेक वाद्यांमधील विज्ञानवर दिली, बरीच व्याख्यानं दिली. परंतु अशा प्रकारे लोकांशी संवाद साधण्याची संधी आत्तापर्यंत आलेली नव्हती. लोक मला सांगत होते खूप वेळा, तुम्ही ऑडिओ बुक तयार करा, तुम्ही यूट्यूबवरती तयार करा. पण समहाऊ मला काय असं वाटलं नाही की आपण हे काही करावं. आता हा योग तुमच्यामुळे मला आला, त्यामुळे मला आनंद होतोय की मी बऱ्याच लोकांशी त्याच्यामुळे संवाद साधू शकते. नक्कीच. आणि थँक्यू सो मच. आपण यू आर वेलकम. आपण असेच पुन्हा एकदा वेगवेगळ्या विषयावरती नक्की गप्पा मारूया. आणि तुम्हाला सुद्धा थँक्यू, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. असेच वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही इंटरव्ह्यू घेऊन, पॉडकास्ट घेऊन तुमच्यासोबत जोडले जाणार आहोत. नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अर्थात सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत, कदाचित वेगळ्या कुठल्या तरी एका व्यक्तीसोबत किंवा अर्थात सेलिब्रिटी सोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.